Once again, a very good morning to all. Student, in the last lecture, we have been completed the 2 point, that is the biochemical test for the identification of the bacteria, and the second point which we have been completed from our syllabus, that is the IMVIC test for identification of the gram-negative enteric bacteria. Okay, so now today we are going to start with one of the most important topic or one of the most important point from our syllabus, that is the sterilization. Student, basically, before moving on to this particular presentation of sterilization, one thing which I want to say you, that what is sterilization? A process, in a simple term, what I want to say you, जर कोणी विचारलं तुम्हाला की स्टरलायझेशन म्हणजे काय, a process of 100% killing of microorganism along with their endospores is called as the sterilization. लक्षात घ्या, खूप सिंपल लँग्वेजमध्ये सांगतोय मी तुम्हाला. A process of 100% killing of microorganism along with their endospores is called as the sterilization. 100% killing of microorganisms along with their endospores also. 100% killing of microorganisms along with their endospores is simply called as the sterilization. So this was the actually concept which I want to explain. Sterilization ही अशी प्रोसेस आहे की जिथे आपण कुठल्याही प्रकारचा बॅक्टेरिया असो, कुठल्याही प्रकारचा मायक्रो ऑर्गॅनिझम असो, त्याला आपण किल्ड करून टाकतो, त्याला आपण मारून टाकतो. दॅट प्रोसेस इज सिम्पली कॉल्ड ॲज द स्टरलायझेशन. ओके, सो लेट्स मूव ऑन टुवर्ड दिस पर्टिक्युलर प्रेझेंटेशन और टू द theoretical part which is present in front of you. The first point, process of sterilization is basically used to control the population of the microbes. स्टरलायझेशनची प्रोसेस आपण का करतो? बेसिकली the process of sterilization is carried out with an intention टू कंट्रोल द पॉप्युलेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. जिथे आपण काम करतोय, ज्या एरियामध्ये आपण काम करतोय, ज्या एरियामध्ये आपण फार्मास्युटिकल प्रोडक्ट तयार करतोय, तिथे मायक्रो ऑर्गॅनिझमचं पॉप्युलेशन कमीत कमी असायला पाहिजे किंवा असायलाच नको, असं जर आपलं इंटेन्शन असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की मायक्रो ऑर्गॅनिझमचं पॉप्युलेशन आपल्याला कंट्रोल करावं लागेल. आणि हे मायक्रो ऑर्गॅनिझमचं पॉप्युलेशन कंट्रोल करण्यासाठी जी प्रोसेस आपण वापरतो, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज द स्टरलायझेशन. Second point, sterilization. Definition is here in the second point. It is a process in which all the microbial lives are get destructed or killed, including their endospores. जे मी तुम्हाला सांगितलं थोड्या वेळापूर्वी, sterilization is the process in which all the microbial life, all the life of microorganisms or all the types of the microorganisms, all the kind of microbial lives are get destructed or they are get killed by including along with their endospores. Okay, third point, control of microbes is possible either by inhibiting the growth of microorganism or by killing the microorganism. आपण दोन प्रकारे मायक्रो ऑर्गॅनिझमच्या पॉप्युलेशनला कंट्रोल करू शकतो. आयदर बाय इनिबिटिंग द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो ऑर्गॅनिझमला किल नाही करायचं, फक्त त्याच्या ग्रोथला थांबून ठेवायचं. ग्रोथ होऊ द्यायची नाही किंवा ग्रोथ वाढवू द्यायची नाही. त्याला इथे म्हटलं गेलं आहे बाय इनिबिटिंग द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो ऑर्गॅनिझमला आपण मारत नाहीये, पण त्याच्या ग्रोथला आपण थांबून ठेवतोय, त्याच्या ग्रोथला आपण कंट्रोल करून ठेवतोय. लक्षात घ्या, कंट्रोल ऑफ मायक्रोब्स और कंट्रोल ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इज पॉसिबल बाय द टू मेथड, दॅट इज आयदर बाय इनिबिटिंग द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम और बाय किलिंग द मायक्रो ऑर्गॅनिझम. दोन प्रकारे आपण मायक्रो ऑर्गॅनिझमच्या पॉप्युलेशनला कंट्रोल करू शकतो. एक तर आपण त्याच्या ग्रोथला वाढू देणार नाही, त्याच्या ग्रोथला तिथेच आपण स्टॉप करू किंवा सील करू. ओके, आणि दुसरं, जी वाढलेली ग्रोथ आहे मायक्रो ऑर्गॅनिझमची ऑलरेडी, त्यांना डायरेक्टली आपण किल्ड करून टाकू. ओके, या दोन प्रकारे आपण मायक्रो ऑर्गॅनिझमच्या पॉप्युलेशनला कंट्रोल करू शकतो. द एजंट्स विच आर बेसिकली युज्ड टू इनिबिट द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, दे आर नोन बाय देअर नेम विथ द सफिक्स स्टॅटिक्स. आता जे केमिकल्स, जे रिएजंट्स किंवा जे फिजिकल मटेरियल्स which are used, or physical parameters which are used for controlling the growth of microorganism or for inhibiting the growth of microorganism, they are well known with their name but having the suffix that is the statics. Example, bacteriostatics, fungistatics, virustatic. आता याचा अर्थ काय होतोय बघा, प्रत्येकाचा मागे स्टॅटिक हा वर्ड आलेला आहे. The agents which are used to inhibit the growth of microorganisms, they are known by their name with the suffix statics. For example, the agents which are used to inhibit the growth of bacteria,
they are called as bacteriostatics. The agents which are used to inhibit the growth of fungi, they are called as fungistatics. The agents which are used to inhibit the growth of virus, they are called as virustatic. म्हणजे ते बॅक्टेरियाला, फंगसला, व्हायरसला मारत नाहीये, किल्ड करत नाहीये, फक्त त्यांच्या ग्रोथला थांबवून ठेवत आहेत, वाढवू देत नाहीये. म्हणजे इथे काय होतंय, दे आर इनिबिटिंग द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो ऑर्गॅनिझमच्या ग्रोथला फक्त थांबवून ठेवणे, इनिबिट करणे, किल्ड करत नाही. जर ते असे एजंट्स आहे की जे मायक्रो ऑर्गॅनिझमच्या ग्रोथला थांबवून ठेवत आहेत, इनिबिट करतायत त्यांच्या ग्रोथला, देन दे आर कॉल्ड ॲज इन द मायक्रोबायोस्टॅटिक्स. विथ द डिफरंट कॅटेगरीज. जर बॅक्टेरियाच्या ग्रोथला थांबवत असतील तर बॅक्टेरियोस्टॅटिक्स, जर फंगसच्या ग्रोथला थांबवत असतील किंवा इनिबिट करत असतील देन दे आर कॉल्ड ॲज फंगिस्टॅटिक्स. जर ते व्हायरसेसच्या ग्रोथला इनिबिट करत असतील देन दे आर कॉल्ड ॲज विरुस्टॅटिक्स. अंडरस्टँड स्टुडंट? सो ट्राय टू अंडरस्टँड स्टुडंट. The agents which are having an ability to inhibit the growth of microorganisms, they are well known with their names, but they are having the suffix, that is the statics, such as bacteriostatic, which inhibits the growth of bacteria, then fungistatics, which inhibits the growth of fungus, and virustatics, which inhibits the growth of virus. Next slide. While the agents which are used to kill the microorganism, मागच्या याच्यात स्टॅटिक्सवाले काय होते, ते ग्रोथला थांबवून ठेवतायत, इनिबिट करतायत, दे आर इनिबिटिंग द ग्रोथ. पण इथे डायरेक्टली किल्ड करतायत. जी आहे ऑलरेडी, जी ग्रोथ तयार झालेली आहे त्यांना, त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला डायरेक्टली किल्ड करायचं काम करतायत. While the agents which are used for killing of the microorganisms, they are known with their name, they are well known with their name with the suffix side, CIDE. इथे स्लाइडमध्ये दिलेलं आहे. They are well known with their names but having the suffix, that is the side. तिथे स्टॅटिक होतं सफिक्समध्ये, इथे साईड आहे. एक्झाम्पल, बॅक्टेरियोसायडल, फंगिसायडल, विरुसायडल. आता परत यांची डेफिनेशन बघा. बॅक्टेरियोसायडल, द एजंट्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर किलिंग ऑफ बॅक्टेरिया. तिथे काय होतं, फॉर इनिबिटिंग द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. इथे काय आहे, फॉर किलिंग द बॅक्टेरिया. द एजंट्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर किलिंग द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया, दे आर कॉल्ड ॲज बॅक्टेरियोसायडल. फंगिसायडल, the agents which are responsible for killing the growth of fungus or fungi, they are called as fungicidal. Virucidal, the agents which are responsible for killing the growth of virus or which are having an ability to kill the virus, they are called as virucidal. जे किल करतायत त्यांच्या नावापुढे सायडल आहे, जे ग्रोथला इनिबिट करतायत त्यांच्या नावापुढे किंवा मागे सफिक्समध्ये काय आहे, स्टॅटिक्स. ओके. So this was the point which I want to explain in the introductory part. Student, try to understand why we are performing the sterilization. Sterilization is basically performed with an intention to control the growth of virus. Sterilization is the process of killing of 100% of microorganism along with their endospores. Okay. The control of microbe is possible by means of the two method. One is called as by inhibiting the growth of microorganism and second is by killing the microorganism. The agents which are responsible for inhibiting the growth of microorganism, they are well known with their name but having the suffix, that is the static, while the agents which are having an ability to kill the growth of microorganism, they are well known with their name but having the suffix sidal. Okay. Next point. Why it is necessary to control the population of microorganism? Why microbial control is essential? आता हे मायक्रो ऑर्गॅनिझमच्या पॉप्युलेशनला किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमच्या ग्रोथला कंट्रोल का करायचं आपल्याला? फर्स्ट पॉईंट, टू प्रिव्हेंट द कंटॅमिनेशन इन द स्टराईल प्रोडक्ट्स. मार्केटमध्ये बरेच स्टराईल प्रोडक्ट आहेत बघा तुम्ही. जे आयड्रॉप आपण टाकतो डोळ्यांमध्ये, ऑप्थॅल्मिक फॉर्म्युलेशन्स, आयड्रॉप्स, ऑल दोज आयड्रॉप्स दे आर स्टराईल इन द नेचर. स्टराईल इन नेचरमध्ये याचा अर्थ काय होत आहे, दे आर 100% फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम्स. लक्षात घ्या. सेकंडली, इफ यू विल स्टडी अबाउट द इंजेक्टेबल्स, मार्केटमध्ये जे ॲम्पूल्स आहेत, जे वायल्स आहेत इंजेक्शनचे, इंट्रावेनस इंजेक्शन, इंट्रामस्क्युलर इंजेक्शन, जे कुठलेही इंजेक्शन्स आहेत मार्केटमध्ये, ओके, वायल्स अँड ॲम्पूल्स, दे आर ऑल स्टराईल इन द नेचर. ते सर्व स्टराईल आहेत. ओके. ऑल द इंजेक्टेबल्स दे आर स्टराईल इन द नेचर. ओके. All the ophthalmic formulations, they are sterile in the natures. So there are the different types of and the pharmaceutical formulations which are required to be 100% free from microorganism. बरेच असे फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स आहेत मार्केटमध्ये जे 100% मायक्रोऑर्गॅनिझम पासून फ्री असायला पाहिजे. आणि अशी जे फॉर्म्युलेशन्स आहे विच आर 100% फ्री फ्रॉम मायक्रोऑर्गॅनिझम्स, दे आर कॉल्ड ॲज द स्टराईल फॉर्म्युलेशन. आता मायक्रोऑर्गॅनिझमची ग्रोथचं कंट्रोल का गरजेचं आहे? पहिला पॉईंट, टू प्रिव्हेंट द कंटॅमिनेशन इन द स्टराईल प्रोडक्ट्स. सेकंड,
to prevent the transmission of the pathogenic microorganism, to prevent the transmission of pathogenic microorganism. Pathogenic microorganism म्हणजे काय? पॅथोजेनिक या शब्दाचा अर्थ काय होतोय? डिसीज कॉझिंग मायक्रोऑर्गॅनिझम. ज्या मायक्रोऑर्गॅनिझममध्ये ज्या मायक्रोऑर्गॅनिझममुळे ह्युमन बिंगला डिसीज होऊ शकतो, आपल्याला डिसीज होऊ शकतो, अशा मायक्रोऑर्गॅनिझमला काय म्हटलं गेलंय? पॅथोजेनिक मायक्रोऑर्गॅनिझम. थर्ड पॉइंट, टू अवॉइड द स्पाइलेज ऑफ द फूड अँड द फूड प्रोडक्ट्स. Try to understand, student. There is a huge list of the reason why we have to control the microorganism. असे बरेच कारणं असू शकतात की आपल्याला मायक्रोऑर्गॅनिझमची ग्रोथचं कंट्रोल का करायचं आहे. हायजिनिटी मेंटेन करण्यासाठी. आता हे कोविड-19चं सिच्युएशन सुरू आहे, करोनाचं जे पॅन्डेमिक सुरू आहे, या करोनाच्या पॅन्डेमिकमध्ये पण आपण बऱ्याच वेळा शिकलो किंवा आपण हँड सॅनिटायझर वापरत असू किंवा सोडियम हायपोक्लोराईडचं सोल्युशन वापरत असू, बरेच वेगवेगळे डिसइन्फेक्टन्स, डेटॉल, सॅव्हलॉन आपण वापरतोय. कशासाठी हे सर्व वापरलं जात आहे? इन ऑर्डर टू कंट्रोल द growth of microorganism, in order to prevent the growth of microorganism, so that we can able to maintain the hygienic conditions. Okay, we shall be able to maintain the environment which is free from microorganisms. Okay, तर मायक्रोऑर्गॅनिझमचं कंट्रोल कशासाठी गरजेचं याची बरीच मोठी लिस्ट बनू शकते, पण इथे जे काही ठराविक पॉईंट मी घेतलेले आहेत 4-5 पॉईंट, सॉरी, सो दिस points are there in front of you. To prevent the contamination in the sterile products, to prevent the transmission of the pathogenic microorganism. Pathogenic microorganism चा अर्थ होता है disease causing microorganism. To avoid the spoilage of the food and the food products. Next point, to prevent the contamination of the pure cultures which we want to use in the microbiological experiments. आणि 5th point, to prevent the contamination in the working aseptic areas. इन द वर्किंग एरिया, ज्या एरियामध्ये आपण काम करतोय त्या एरियामध्ये मायक्रोऑर्गॅनिझमचं कंटॅमिनेशन नको व्हायला, त्यासाठी आपण या मायक्रोबियल पॉप्युलेशनला कंट्रोल करत असतो. ओके, सो स्टुडंट, दॅट वॉज द इंट्रोडक्टरी पार्ट रिलेटेड टू द प्रोसेस ऑफ स्टरलायझेशन. ओके, नाउ दिस वॉज वन ऑफ द इम्पॉर्टंट पॉईंट. 2-2 मार्काला या डेफिनेशन्स बऱ्याच वेळा विचारल्या जातात तुम्हाला एक्झामिनेशनला, इंटरनल एक्झामिनेशन असो किंवा युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन असो. दॅट बिफोर मुव्हिंग ऑन टू द व्हेरियस प्रोसेस which are used for controlling the growth of microorganism, or before moving on toward the different types of and the sterilization process. आपलं टॉपिक आहे स्टरलायझेशन. तर वेगवेगळ्या प्रकारच्या स्टरलायझेशन प्रोसेसला शिकण्याआधी इथे काय म्हटलं आहे, दॅट लेट अस गेट फॅमिलियर विथ द सर्टन टर्मिनॉलॉजीज. काही असे टर्म्स आहेत विच आर इन कनेक्शन विथ द प्रोसेस ऑफ स्टरलायझेशन. असे काही टर्म्स आहेत जे स्टरलायझेशन प्रोसेसच्या संबंधात येतात किंवा त्यांच्या दोज टर्मिनॉलॉजीज और दोज वर्ड्स आर हॅव्हिंग द रिलेशन विथ द प्रोसेस ऑफ स्टरलायझेशन. सो वी हॅव टू go through this all the definitions. There are the certain definitions which are very necessary to be understand if you are going for the study of sterilization. जर तुम्ही स्टरलायझेशन हा टॉपिक शिकत असाल तर बरेच असे डेफिनेशन्स आहेत जे आपल्याला शिकून घ्यायचे आहेत. तर पहिली डेफिनेशन, स्टरलायझेशन ऑलरेडी झाली आपली. It is a process in which all the microbial life are get destructed or killed, including their endospores. Okay. Next point is disinfection. It is a process which is used to destroy the entire pathogenic microorganisms which is responsible for causing the infection. Disinfection या शब्दाचा अर्थ बघा, disinfection. It is a process which is used to destroy the entire pathogenic microorganisms which are responsible for causing the infection. ज्या मायक्रोऑर्गॅनिझममुळे आपल्यामध्ये इन्फेक्शन होऊ शकतो अशा मायक्रोऑर्गॅनिझमला किलिंग करायचं प्रोसेस, अशा मायक्रोऑर्गॅनिझमच्या ग्रोथला इनहिबिट करायचं प्रोसेस म्हणजे काय झालं, डिसइन्फेक्शन. ओके, in this process the vegetative cells of the microorganisms are get killed but the endospores are remain unaffected. This process is basically remain associated with the inanimate matter. ही जी प्रोसेस आहे डिसइन्फेक्शनची, इट इज बेसिकली रिमेन असोसिएटेड विथ अँड द इनॅनिमेट्स मॅटर, मीन्स वॉट, विथ अँड द नॉन लिव्हिंग मॅटर्स. लक्षात घ्या. ओके, हियर वन पॉईंट आय हॅव बीन मेन्शन दॅट this process, in this process only the vegetative cells of the microorganisms are get killed but the endospores does not, but the endospores remain unaffected, but the endospores remain unaffected. Try to understand. So this was in the point, student, which actually I want to explain you the second definition, that was in the disinfection. But remember one thing, disinfection, this process is basically remain associated with and the inanimate matter such as and the or we can say the non-living matter. For example,
बिफोर गोईंग ऑन टुवर्ड द सर्जरी, एखादी सर्जरी जर करायची असेल तर त्याच्या आधी वॉट एव्हर द सीझर्स विच वी आर गोइंग टू यूज, वॉट एव्हर द फोर्सेप वी आर गोइंग टू यूज, वॉट एव्हर द नाईफ और वॉट एव्हर द इन्स्ट्रुमेंट्स, जे काही इन्स्ट्रुमेंट आपण त्या सर्जरीमध्ये वापरणार आहोत, ऑल दोज इन्स्ट्रुमेंट हॅज बीन गेट डिसइन्फेक्टेड, त्यांचं डिसइन्फेक्शन केलं जातं आधी, and they have been and after that they were being used into the surgery process. So basically it was considered that the process of disinfection is remain associated with the inanimate matter, means with a non-living matter. Okay, next one, antiseptics. Maybe you are well aware with this word nowadays because of this corona pandemic or COVID-19. We are making a use of Dettol, we are making a use of the Savlon, we are making a use of the different types of the antiseptic solutions, we are making the use of and the sanitizers also. Okay, so antiseptics or this process of antiseptic is basically remain associated with and the animate matter. हा एक फरक आहे. डिसइन्फेक्शन कसलं केलं जात आहे, नॉन लिव्हिंग मॅटरचं, आणि अँटीसेप्टिक प्रोसेस कशावर केली जाते, इट इज रिमेन असोसिएटेड विथ द लिव्हिंग टिश्यूज, within the living tissues. So try to understand the definition of antiseptics. These are the agents which are used to control the growth of microorganism, but these microorganisms are remain associated with the living tissues. Try to understand. Antiseptics are simply said to be the agents which are used to control the growth of the microorganisms, but these microorganisms are having an ability to cause the sepsis in a living tissue, means these microorganisms they are remain associated with the living tissues. Fourth one, sanitization. या शब्दाचाही अर्थ तुम्हाला बऱ्याचपैकी माहीत असेल because of this corona. A combination of the disinfection and the cleaning action. Disinfection and a cleaning action is called as the sanitization. लक्षात घ्या, जर सॅनिटायझेशनचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन तयार करायचं असलं ना, सॅनिटायझेशन इज इक्वल टू डिसइन्फेक्शन प्लस क्लिनिंग. लक्षात घ्या, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन तयार करतोय. सॅनिटायझेशन म्हणजे काय, सॅनिटायझेशन इज इक्वल टू डिसइन्फेक्शन प्लस क्लिनिंग. A combination of the disinfection and the cleaning action is called as the sanitization. This process is also remain associated with the cleaning and the disinfection of the inanimate matters as well as for the animate matters. Okay, so that was about the definition of sanitization. Fifth one, that is the pasteurization. Pasteurization, this is a method which is used for the preservation of the food materials, beverages and the dairy products by proving a brief heating or by providing, by providing a brief heating treatment to all the respective materials. Pasteurization बद्दल आपण इंट्रोडक्शन किंवा युनिट 1 मध्ये शिकलो. Pasteurization is one of the process which is basically used for the preservation of the food materials, dairy materials and the beverages. Pasteurization is the process which is basically used for the preservation of the food material, dairy materials or for the beverages, and this preservation is carried out by providing a heating treatment, by providing a heat treatment to all the respective materials such as the food products, dairy products and the beverages. त्यांना वार्म केलं जातं, हीट केलं जातं एक ठराविक पिरियडसाठी, एक ठराविक टेम्परेचरला, आणि त्याच्यामुळे काय होतंय, दॅट फूड मटेरियल, दॅट डेअरी प्रोडक्ट और दॅट beverages, soft drinks or alcoholic drinks, they are getting preserved for the long period of time. Such a process is called as the pasteurization. So hoping that student you have been understand this particular definitions. Now the sixth one, sterile materials. Definition definitely मला असं वाटतंय की तुम्ही या पर्टिक्युलर डेफिनेशनचं किंवा या पर्टिक्युलर पॉईंटचं डेफिनेशन तुम्ही इझिली करू शकाल. स्टराईल मटेरियल्स, these are simply said to be the materials which has passed through the process of sterilization and which are claimed to be completely free from microorganism. Sterile material म्हणजे कुठले मटेरियल? Sterile materials are simply said to be those materials which are 100% free from microorganisms, or sterile materials are simply said to be those materials which has been passed through the process of sterilization and they are claimed to be a completely free from microorganism. मी जसं तुम्हाला सांगितलं, मार्केटमध्ये जे इंजेक्शनचे वायल्स आहेत, जे ॲम्पूल्स आहेत किंवा आय ड्रॉप्स आहेत, त्यांच्यावरती तुम्ही बघाल लेबल क्लेम असेल स्टराईल प्रोडक्ट. स्टराईल प्रोडक्टचा अर्थ काय होतोय, जर एखाद्याच्या लेबलवर असं, एखाद्या प्रोडक्टच्या लेबलवर असं लिहिलेलं असेल दॅट इट इज अ स्टराईल प्रोडक्ट, तर याचा अर्थ काय होतोय, दॅट प्रोडक्ट इज 100% फ्री फ्रॉम मायक्रोऑर्गॅनिझम. दॅट प्रोसेस हॅज बीन गेट पास्ड थ्रू द प्रोसेस ऑफ स्टरलायझेशन अँड दॅट्स वाय दॅट
product is claimed as an the completely that product has been claimed as in the sterile product, which means it is completely free from microorganism. तर लक्षात घ्या परत या 6 डेफिनेशन्स ज्या मी तुम्हाला आज शिकवल्या. स्टरलायझेशन, process in which all the microbial lives are get destructed or killed, including their endospores. Disinfection, the process which are used for killing of the microorganisms which are responsible for causing the infection. This process of disinfection is basically remain associated with the inanimate matters. Antiseptics, the agents or the materials which are used for killing of the microorganisms, but these microorganisms are remain associated with the living tissues. Sanitization, sanitization simply is equal to the process of disinfection plus process of cleaning. Pasteurization, this was in the process which is basically used for controlling or for preserving the food materials, dairy products and the beverages, okay, by providing the heating treatment for a specific period of time and at a specific temperature, okay. Next one, sterile materials, materials which are 100% free from microorganism, materials which has been passed through the process of sterilization, materials which are claimed to be 100% free from microorganisms or completely free from microorganisms. So student, this all definitions, it also comes in the same point, that is the introduction to the sterilization. Next slide, and the important one, different methods of sterilization. We have to study the different methods of sterilization, student. Try to understand different methods of sterilization. This flow chart, it was indicating that we have to study about the 4 different types of methods of sterilization. या चार्टवरनं लक्षात घ्या की आपल्याला 4 वेगवेगळ्या प्रकारच्या स्टरलायझेशन मेथड शिकायचे आहेत. पहिली आहे फिजिकल मेथड ऑफ स्टरलायझेशन, जिथे काहीतरी फिजिकल पॅरामीटर वापरला गेला आहे मायक्रो ऑर्गॅनिझमच्या किलिंगसाठी, ओके. केमिकल स्टरलायझेशन, जिथे काही वेगळ्या प्रकाराचे किंवा काही ठराविक प्रकाराचे केमिकल्स वापरले गेले आहेत मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ थांबवण्यासाठी किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमला किल्ड करण्यासाठी. मेकॅनिकल स्टरलायझेशन, जिथे काहीतरी मेकॅनिकल प्रोसेस किंवा मशिनरीचा वापर करून आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्सला किल्ड करतोय किंवा त्यांची ग्रोथ थांबवतोय. चौथी आहे रेडिएशन स्टरलायझेशन, अशी मेथड जिथे रेज ऑफ लाईट और different types of and the ionizing and the non-ionizing radiations are used for the killing of microorganism or for inhibiting the growth of microorganism. Student, once again I am repeating, try to understand different methods of sterilization. Here the flow chart is there in front of you. This flow chart is representing that totally there are the 4 methods of sterilization. The first one is the physical method of sterilization. In this method, some physical parameters, some physical features are used for inhibiting the growth of microorganism or for killing of microorganism. Physical parameter, for example, heat, high temperature. टेम्परेचरचा वापर करून, हाय टेम्परेचरचा वापर करून जेव्हा आपण मायक्रोऑर्गॅनिझमला बॅक्टेरियाला किल्ड करत असतो तर टेम्परेचरचा वापर करतोय, दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज द फिजिकल मेथड. Chemical method of sterilization. In this method, certain kinds of the chemicals, certain categories of the chemicals or the reagents are used for inhibiting the growth of microorganism or for killing the microorganism. That's why it is called as in the chemical method of sterilization. तीसरा है mechanical method. Here, certain kind of and the mechanical process, certain kind of and the machinery process is used for inhibiting the growth of microorganism or for killing the microorganism. That's why it is called as in the mechanical method of sterilization. चौथा आहे radiation. Here certain type of different types of and the radiations such as in the UV radiation, ultraviolet radiation also, gamma radiations also, means for example ionizing and non-ionizing, वेगवेगळ्या प्रकाराचे ionizing and non-ionizing radiation इथे वापरले जातात for inhibiting the growth of microorganism or for killing the microorganisms. परत या फ्लो चार्ट वरनं लक्षात घ्या, फिजिकल मेथड, देयर आर 2 टाइप्स ऑफ द फिजिकल मेथड ऑफ स्टरलायझेशन. त्यांच्या खाली जे ॲरो करून दाखवले आहेत ना, दे आर द टाइप्स ऑफ दॅट पर्टिक्युलर रिस्पेक्टिव्ह मेथड ऑफ स्टरलायझेशन. फिजिकल मेथडमध्ये 2 प्रकारच्या फिजिकल मेथड आपण वापरतो, ड्राय हीट स्टरलायझेशन अँड मॉइस्ट हीट स्टरलायझेशन. नावावरूनच लक्षात येत असेल तुमच्या, ड्राय हीट म्हणजे इथे टेम्परेचरचा वापर, हीटचा वापर केला जातोय, ओके. हीटचा वापर केला जातोय किंवा टेम्परेचरचा, हाय टेम्परेचरचा वापर केला जातोय मायक्रो ऑर्गॅनिझम्सला, बॅक्टेरियाला किल करण्यासाठी. दुसरा आहे मॉइस्ट हीट. परत हीट आहे इथे, म्हणजे इथे हीट इज अ वन ऑफ द फिजिकल or we can say physical parameter which is basically used
फॉर किलिंग द मायक्रोऑर्गॅनिझम ऑर फॉर इनहिबिटिंग द ग्रोथ ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम. केमिकलमध्ये दोन प्रकारचे केमिकल वापरू शकतो. केमिकल स्टरलायझेशन, गॅसियस स्टरलायझेशन, वेगवेगळ्या प्रकारचे डिफरंट टाइप्स ऑफ द गॅस आर यूज्ड फॉर इनहिबिटिंग द ग्रोथ ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम ऑर फॉर किलिंग द मायक्रोऑर्गॅनिझम. आणि दुसरा आहे डिसइन्फेक्टंट्स. बरेच वेगवेगळ्या प्रकारचे डिसइन्फेक्टंट मार्केटमध्ये अवेलेबल आहेत विच आर यूज फॉर इनहिबिटिंग द ग्रोथ ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम ऑर फॉर किलिंग द मायक्रोऑर्गॅनिझम. मेकॅनिकल मेथडमध्ये फिल्ट्रेशन इज वन ऑफ द मेथड विच इज यूज्ड फॉर इनहिबिटिंग द ग्रोथ ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम ऑर फॉर किलिंग द मायक्रोऑर्गॅनिझम. रेडिएशनमध्ये पण दोन प्रकारचे रेडिएशन्स आपण वापरतो, दोन प्रकारचे रेज आपण वापरतो. वन इज सेट टू बी द नॉन आयोनायझिंग रेज अँड अनदर इज सेट टू बी द आयोनायझिंग रेज. त्यालाच आपण म्हणू शकतो नॉन आयोनायझिंग रेडिएशन अँड आयोनायझिंग रेडिएशन. So student, this was in the chart which was representing the different types of sterilization methods which we are basically using for process of sterilization. So student, we will start, 5 minutes are remain, we will start with this particular point, that is the dry heat sterilization. आता परत एकदा मी मागच्या स्लाइडवर जातोय. ड्राय हीट स्टरलायझेशन तुम्ही बघा कुठल्या मेथडमध्ये येत आहे, फिजिकल मेथडमध्ये. ओके, स्टरलायझेशनचे 4 बेसिक मेथड, फिजिकल, केमिकल, मेकॅनिकल, रेडिएशन. आता फिजिकलमधली पहिली मेथड आपण शिकतोय, दॅट वॉज द ड्राय हीट स्टरलायझेशन. सो हियर द इंट्रोडक्टरी स्लाइड ऑफ द ड्राय हीट स्टरलायझेशन, ट्राय टू अंडरस्टँड. In this method, the hot dry air is used as a source of heating for the process of sterilization. या मेथडमध्ये हिटिंगसाठी, मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करण्यासाठी आपण हीट वापरतोय, पण त्या हिटिंग प्रोसेससाठी आपण काय यूज करतोय, हॉट ड्राय एअर. In this method, dry hot air is basically used as a source of heating for the process of sterilization. Second point. Actually, in this method, the dry air is get heated by the electrical coil or by means of the open flame. आता जी ड्राय एअर फिरते ना, त्या ड्राय एअरला हीट केलं जात आहे, त्या ड्राय एअरला हॉट ड्राय एअरमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. आणि त्या ड्राय एअरला हॉट एअरमध्ये कसं काय कन्वर्ट केलं जात आहे. ॲक्च्युली इन दिस मेथड द ड्राय एअर इज गेटिंग हिटेड बाय मीन्स ऑफ द इलेक्ट्रिकल कॉईल और बाय मीन्स ऑफ द ओपन फ्लेम. Third point. Practically, the temperature of the dry heat ranges from 160 degrees Celsius to several thousands of degrees Celsius. Try to understand, student. Practically, the temperature of the dry heat, it ranges from 160 degrees Celsius to the several thousands of degrees Celsius. Fourth point. 160 पासनं thousands of degrees Celsius पर्यंत त्याचं टेम्परेचर जाऊ शकतो ड्राय हीटचं किंवा हॉट ड्राय एअरचं. Microbes are generally showing resistance to the dry heat as compared to the moist heat because dry heat is having a less penetration power than the moist heat. आता लक्षात घ्या हा पॉइंट परत. जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ना, they are not too much sensible to the dry heat as compared to the moist heat. Microorganisms are easily get killed because of the moist heat. Moist heat ने मायक्रो ऑर्गॅनिझम लवकर मरतात. ड्राय हीटला ते मायक्रो ऑर्गॅनिझम रेजिस्टन्स शो करतात. म्हणजे ड्राय हीट सोबत ते दे आर फायटिंग अगेन्स्ट द ड्राय हीट. दे आर नॉट इझिली गेट अफेक्टेड बाय द ड्राय हीट. ड्राय हीटने लगेच इझिली ते अफेक्ट होत नाही. पण जर मॉइस्ट हीट असेल तर मॉइस्ट हीटमुळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड बॅक्टेरियाज आर गेट किल्ड इझिली. तर हा शेवटचा जो पॉईंट आहे तो लक्षात घ्या. मायक्रोब्स आर जनरली शोईंग रेजिस्टन्स टू द ड्राय हीट ॲज कम्पेअर टू द मॉइस्ट हीट बिकॉज द पेनिट्रेशन पॉवर ऑफ द ड्राय हीट इज लेस as compared to the penetration power of moist heat. Moist heatचं जे पेनिट्रेशन पॉवर आहे ते खूप जास्त आहे ॲज कम्पेअर टू द ड्राय हीट. आता मॉइस्ट हीटचं पेनिट्रेशन पॉवर जास्त असल्यामुळे बॅक्टेरिया लवकर किल्ड होतील. ड्राय हीटचं पेनिट्रेशन पॉवर कमी आहे, त्यामुळे बॅक्टेरियांवर तो लगेच इफेक्ट करत नाही. लक्षात घ्या हा शेवटचा पॉईंट. बॅक्टेरिया शोज रेजिस्टन्स अगेन्स्ट द ड्राय हीट इन कंपॅरिझन ऑफ द मॉइस्ट हीट अँड दॅट्स वाय bacteria are not too much sensitive to the dry heat in comparison of moist heat because याचं रिझन काय आहे, ड्राय हीट is having the less penetration power as compared to the moist heat. Okay, moving on toward the next slide, that is the mode of action. Here one thing in the introduction I want to explain. Student, you know very well, in the rainy season there is the moisture in the air. रेनी सीझन मध्ये पावसाळा सुरू असतो त्यावेळेस देर इज अ मॉइश्चर इन द एअर अँड ॲज देर इज द मॉइश्चर इन द एअर विच वॉज फ्लोईंग दॅट इज अ कोल्ड एअर. दॅट एअर इज बेसिकली अ कोल्ड एअर.
But in a hot summer season, at a time of 12 o'clock in the noon, in exactly afternoon, at the time of 12 o'clock in the summer season, the air which was flowing, that was carrying the heat or dryness with it. त्या एअरमध्ये टेम्परेचर असतो, त्या एअरमध्ये हॉटनेस असते, त्या एअरमध्ये ड्रायनेस असते आणि त्यामुळे जर दुपारचं वेळ असेल समर सीझनमध्ये आणि तुम्ही जर बाहेर थांबले असाल, तो जो वारा वाहतो तो वारासुद्धा आपल्याला हॉट फील होतोय. आणि हेच उलट रेनी सीझनमध्ये होत आहे. रेनी सीझनमध्ये काय होतं, जो वारा वाहतो ते आपल्याला थंड लागतंय. का? कारण त्या एअरमध्ये दॅट एअर इज कन्सिस्टिंग ऑफ अँड द मॉइश्चर. तर लक्षात घ्या इथे जो पॉईंट मला तुम्हाला सांगायचा आहे याच्यामुळे, दॅट हिअर मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर गेट किल्ड बाय मेकिंग अ यूज ऑफ अँड द हॉट ड्राय एअर. By making a use of and the hot dry air. That was about the introduction of the dry heat sterilization process. Our time has been over, student. We will stop here. We will continue with this particular point, that is the dry heat sterilization. Introduction झालंय. पुढचा जो पॉइंट होता तो मोड ऑफ ॲक्शन आहे. We will start this particular point of mode of action in the next lecture. So thank you, student. Thank you all of you. We will stop here.